राज ठाकरे यांच्या संदर्भातली मोठी बातमी आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या पुण्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं कळतंय। तर या दौऱ्यामध्ये ते मनसेचे पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांसोबतही संवाद साधतील। विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये। पक्षाची पुढची भूमिका नेमकी काय असावी याबाबत सुद्धा चर्चा होणार आहे। मनसेने पुण्यात कोथरूड, खडकवासला, हडपसर आणि कसबा या मतदारसंघात उमेदवार उभे केले होते। मात्र या सर्व ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। त्यानंतर आता राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर जात असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता या दौऱ्यामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। राज ठाकरे यांच्या संदर्भातली मोठी बातमी आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या पुण्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं कळतंय। तर या दौऱ्यामध्ये ते मनसेचे पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांसोबतही संवाद साधतील। विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये। पक्षाची पुढची भूमिका नेमकी काय असावी याबाबत सुद्धा चर्चा होणार आहे। मनसेने पुण्यात कोथरूड, खडकवासला, हडपसर आणि कसबा या मतदारसंघात उमेदवार उभे केले होते। मात्र या सर्व ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। त्यानंतर आता राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावर जात असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता या दौऱ्यामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल।